जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ नगरपालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र शहरातील मतदार यादीचा सावळा गोंधळ शहरातील भावी नगरसेवक आणि सर्वसामान्य मतदार यांच्यासाठी संभ्रम आणि संताप निर्माण करणार आहे। अक्षरशः मतदार यादीचा खेळ मांडल्यासारखा हा प्रकार धक्कादायक मानला जातोय। 31 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीतून समोर आलेल्या या प्रकारामुळे महाविकास आघाडी आणि मनसेने गंभीर आरोप करत हा लोकशाही आणि मतदारांचा अपमान असल्याचे म्हटले आहे। यावेळी महाविकास आघाडीने याबाबत संताप व्यक्त केलाय। एका वॉर्डात शहरातील 20 ते 25 वॉर्डातील काही मतदारांची नावे टाकण्यात आली असल्याचे धक्कादायक पुरावे समोर आणलेत। हा मतदार यादीतील सावळा गोंधळ पाहून यादी पाहणाऱ्यांचे अक्षरशः डोळे फिरू लागलेत। एखाद्या वॉर्डात त्यालगत असलेल्या इतर वॉर्डातील नावे काही प्रमाणात इकडची तिकडे होण्याची शक्यता असते। मात्र अतिशय मोठ्या अंतरावर असलेल्या आणि त्या वॉर्डाच्या सीमापासून अतिशय वेगवेगळ्या भागात असलेल्या वॉर्डातील नावे दुसऱ्याच वॉर्डात टाकण्यात आल्याने नक्की हा प्रकार तरी काय, असा संतप्त सवाल उपस्थित झालाय। महाविकास आघाडी आणि मनसेने रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत पुरावे समोर आणले असून मतदार यादी शुद्ध करून निवडणूक घ्यावी, घाईघाईने निवडणूक घेऊन मतदार आणि लोकशाहीचा अपमान करू नये अशी भूमिका मांडली आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। अंबरनाथ शहरात ज्या याद्या प्रसिद्ध झाल्यात याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार म्हणजे ठेकेदार पद्धतीने याद्या बनवल्या गेल्या ठेकेदारांच्या मार्फत असा आम्ही आरोप करतोय। आता आम्ही मुख्याधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही गेलो। त्याच्यात त्यांनी आता आमच्याकडून अर्ज मागवलेले आहेत का ज्या प्रारूप यादीवर काम झालेले त्याचप्रमाणे येईल। पण आमचं असं म्हणणं आहे का एका यादीमध्ये 25-25 याद्यांची नावं कशी काय आली? ट्रॅव्हलिंग 3-3 किलोमीटरचे ट्रॅव्हलिंग कशा झाल्या याद्या आणि कोणी केला? कारण लगतचा वार्ड आम्ही समजू शकतो, जर वार्ड क्रमांक 4 आहे तर त्याला लागून 6, 7, 8 आणि 5 हे होतात, 3 नंबर होऊ शकतो। पण 25 नंबर, 26 नंबर, 3 नंबर, 10 नंबर, 9 नंबर, 12 नंबर, 13 नंबर या याद्या कशा ट्रॅव्हलिंग करून त्याच्यात जंप झाली ही नावं? म्हणजे इथे ठेकेदार जे आहेत अंबरनाथ शहरात नगरपालिकेत त्या ठेकेदारांच्या संमतीने आणि त्यांच्या आदेशानुसारच या याद्या झालेल्या आहेत आणि अंबरनाथमधल्या मतदारांचा अक्षरशः म्हणजे त्यांना वेठीस धरलं जात आहे आणि हा अपमान आहे मतदानाचा, जे संविधानाचा अपमान आहे आणि हे ठेकेदार करतायत। कोण ठेकेदार आहेत, कोणावर हे आता आरोप कोणावर मी वैयक्तिक करणार नाही, पण अंबरनाथ शहरात सगळ्यांना प्रचलित आहेत का कोणाची काय ठेकेदारी चालते आणि कोणाचं वर्चस्व निर्माण करण्याचा स्पर्धा चालू आहेत अंबरनाथ शहरात। तर अंबरनाथ शहरातील नागरिकांना, माझ्याकडून खास करून गावकऱ्यांना, ज्यांच्या वार्डामध्ये 100 आदिवासी नाही आहेत तिथेशी आदिवासी वार्ड पाडलेला आणि जिथे 7-7 हजार आदिवासी आहेत तिथला वार्ड तुम्ही घाल केलेला आहे। मग ही कुठल्या पद्धतीची वार्ड रचना? आपली मागणी काय असणार आहे? आमची मागणी हीच आहे का हे याद्या पुनर्जीवित करायच्या आहेत, संपूर्ण वार्ड पुनर्जीवित करायची आहेत आणि चांगल्या स्वच्छ प्रतिमेने अंबरनाथ शहरातील ज्या निवडणूक आयोगाने ही निवडणूक घ्यावी, निवडणूक लगेच व्हावी ही कोणाची काय मागणी नाही आहे आणि कोणी वेठीस धरलेला नाही आहे। तुम्हाला फक्त एवढंच आहे का या याद्या व्यवस्थित फिल्टर करून स्वच्छ करून आणि प्रामाणिकपणे निवडणूक व्हावी। ज्याच्याकडे कल जाईल आम्हाला मान्य असेल, कोणाचाही असू दे, ज्या हारजीत होत राहते हे राजकारण आहे, पण कमीत कमी एवढा मोठा भ्रष्टाचार आणि मतदारांचा अपमान आहे। मतदार कसं काय ट्रॅव्हलिंग करेल 3-3 किलोमीटर? उल्हासनगरमधील माजी महापौरांचे सुद्धा नावाला उल्लेख केले। अहो, भ्रष्टाचाराची परिसीमा गाठलेली अंबरनाथने। उल्हासनगरची 3000 नावं 28 नंबर आणि वार्ड क्रमांक 22 मध्ये आणली गेलेली आहेत। ह्याच्यामध्ये फक्त नागरिकांचीच नाही आहेत, तेथील नगरसेवक आणि माजी महापौरांची नावं आणली आहेत। म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून काय मोठा भ्रष्टाचार असू शकतो का? उल्हासनगरचे नगरसेवक सुद्धा ते ठेवू शकले नाही आहेत। नावं टाकताना विचार केला नाही का हे नगरसेवकांची तरी काढली पाहिजेत? चोरी करताना त्यांना भान राहिले नाही का मी कुठली नावं टाकू? म्हणजे कुठेतरी डाटा लीक होतोय, कोणाच्या अंतर्गत हा डाटा ऑपरेट केला जातोय आणि याच्यातून मतदानाचा अपमान होतोय आणि मतदार राजा हा स्वतंत्र आहे, देशाची लोकशाही आहे, संविधान आहे बाबासाहेबांचं आणि हा जर अपमान होत असेल तर अंबरनाथमध्ये खरंच ठेकेदारशाही आहे, याला कुठेच दुमत आमचं नाही आहे। आणि काय आता आपली मागणी असणार? 10 तारखेला जेव्हा यादी डिक्लेअर झाली तेव्हाच मी सीओ साहेबांना निदर्शनास आणून दिलं का चुकीचं होतं आहे। त्याच्यानंतर काय वार्डात हरकती घेतल्या, हरकती घेऊन डॉक्युमेंट्स दिले, आधार कार्ड दिले, तरी त्या लोकांची नावं आली नाही। मी परवा सीओ साहेबांशी त्या बाबतीत चर्चा केली का साहेब तुमचे अधिकारी घरी बसून नगरपालिकेत बसून वार्डात न जाता नावं टाकत आहेत ते चुकीचं आहे।
आज मी आजूबाजूच्या 2-3 वार्डातली 250-300 नावं आधार कार्ड लावून ॲड्रेस सकट दिली होती, तरी ती नावं आली नाही व त्याच्या व्यतिरिक्त 250 ते 300-400 नावं वेगळीच आली. भलत्या भरत्या वार्डातली, कुठल्या वार्डातली 20, कुठल्या वार्डातली 25, कुठल्या 30. हे काय चाललं आहे? हा काय सावळा गोंधळ आहे? जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.